भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाला घरचा आहेर दिलाय। चंद्रपूरच्या जनतेनं वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचं आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची असं चालणार नाही असा खरमरीत इशारा मुनगंटीवारांनी दिलाय। आम्ही 100 वाघांचे 600 वाघ करू शकतो तर वाघांचा पंजा पण मारू शकतो असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय। चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावात वीज केंद्राला रोपवेच्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो। हा रोपवे 40 वर्ष जुना आहे, त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतोय। मुनगंटीवारांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत। या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या। जी आता CTPS चे CGM आहे त्यांना जेव्हा मी विचारणा केली किती वर्ष झाली या यंत्रणेला, तर 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला। आणि हा जो कालावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कालावधी आहे। असं होता कामा नये की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारने मात्र माती खायला आम्हाला ठेवायचं असं होणार नाही। तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे सूर बदलले आहेत का हा सवाल खरं तर उपस्थित होतोय, कारण त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिल्याचं समोर आलंय। चंद्रपूरच्या जनतेनं वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचं आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची असं चालणार नाही असा इशारा मुनगंटीवारांनी दिलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुनगंटीवारांचे सूर बदललेले आहेत का हा सवाल सर्वच स्तरावर विचारला जातोय, कारण त्यांनी आता भाजपाला घरचा आहेर दिलेला आहे। एवढंच नाही तर आम्ही 100 वाघांचे 600 वाघ करू शकतो तर वाघाचा पंजा पण मारू शकतो असा टोला देखील मुनगंटीवारांनी लगावलाय। चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोपवेच्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत। अतुलजी, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सूर खरं तर बदललेला आहे का हा सवाल आता उपस्थित होतोय, कारण त्यांनी भाजपालाच घरचा आहेर दिलाय। आता सत्य बोलला म्हणजे आपण सूर बदलला, घरचा आहेर दिला असं म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे। आता अदानीकडनं कोळसा घ्यायचा ही जर तुमच्यावर बंदी असेल आणि अदानी 10 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला तुम्हाला विकत असेल तर शेवटी त्याचा परिणाम जो आहे तो ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागण्यात होतो। विजेचं बिल महाराष्ट्रात सर्वात जास्त येतं, त्याचं हे कारण मुख्य कारण हे आहे। दुसरं, अदानी जे आहेत विनोद अदानी ते इंग्लंड आपलं चायनामधनं सगळे पॉवर इक्विपमेंट घेतात, ते दुबईवरून भारतामध्ये आणतात, 8 रुपयाची गोष्ट 18 रुपयाला विकतात। या सगळ्या ओव्हर इन्व्हॉइसिंगमुळे बिल जे आहे ते सामान्य ग्राहकाचे वाढून राहिलेले आहे। दुसरी गोष्ट, आता स्मार्ट मीटर येणार आहेत। जे मीटर आहेत ते चांगले चालवून राहिलेले आहे, पण स्मार्ट मीटर आणून लोकांना जेरी सांगण्याचं काम आहे, म्हणजे लोकांना लुटण्याचं काम जे आहे ते होत आहे। या सगळ्या अनुषंगाने जर ते बोलले असं ते सत्य आहे। विरोधकांनी उचललेला मुद्दा जो आहे तो त्यांनी उचलला आहे, याचा अर्थ घरचा आहेर दिला असं नाही, सत्य आहे। सरकारने समजून घ्यावं हे लोकांवर किती तुम्ही बोजा टाकणार आहे। तसंच ते गंगेच्या पाण्याबद्दलही बोलले आहे 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये। जे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितलं की NGTने सांगितलं गंगेचं पाणी हे आचमन लायक नाही, म्हणजे पिण्याच्या लायकीचं नाही आहे आणि तिथे बोर्ड लावले पाहिजे। तिथे 40 करोड लोकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात टाकलं असं अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांचं म्हणणं आहे, आमचं नाही। आमचा आस्थेवर विश्वास आहे। बरोबर, नक्कीच अतुलजी विश्वास आहे, पण हे जे आहे हे मुनगंटीवारांनी पण सांगितलं हे खरंय। धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर स्वतः भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सुधीरजी, काय सांगाल, तुम्ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे, खरं तर तुमचे सूर बदललेले आहेत का अशी चर्चा सुरू आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझे सूरही बदलले नाही आणि माझी प्रतिक्रिया ही माझ्या प्रत्येक बैठकीमध्ये मांडताना मी जनहिताची मांडतो। मग अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचा विषय असेल किंवा सर्वसामान्यांच्या विषयावर माझी प्रतिक्रिया ही नेहमीच तुम्ही बघितली असेल। लाडक्या बहिणींच्या अनुदानाच्या संदर्भातही आपण स्पष्टपणे इन्कम टॅक्स पेअरचे हे पैसे नाही, हे गरीब जनतेचे आहे हेच सांगितलं। आताही जेव्हा थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून प्रदूषणाच्या संदर्भामध्ये एक शिथिलता आली, जिथं आवश्यक तिथं
जे आपण तुषार फवारे आहे ती बंद करण्यात आले. आवाजाच्या संदर्भामध्ये जी काळजी घ्यायची ती घेतली जात नव्हती. कोल डस्ट वेगाने वाढला. हं. जेव्हा मी सत्तारूढ पक्षातही 95 ते 99 होतो तेव्हाही तुम्ही जर विधिमंडळाच्या कामकाजाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल मी सत्तारूढ पक्षाचाही आमदार असताना जनतेच्या प्रश्नासाठी मी कधीच मागे राहिलो नाही. हं. म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये खनिज मंत्रालय झालं. तेव्हा तर मी सत्तेत होतो. तेव्हाही प्रदूषणाच्या संदर्भातले विषय मांडले. आताही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली आणि ज्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात ती भूमिका मी नेहमीच मांडली. कॅबिनेटमध्येही मांडायचो, विधानसभेतही मांडायचो आणि आताही जेव्हा जनतेसोबत जेव्हा मी एखाद्या बैठकीत असतो तेव्हा मांडतो. याच्यामध्ये दुमत काही नाही आहे. अर्थातच सुधीरजी, खरं तर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि एवढंच नाही तर समस्या मार्गी लावण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. जर या समस्या सुटल्या नाही तर त्यानंतर तुमची काय भूमिका असेल? काही नाही, मी स्वतः आंदोलन करेन. माझ्या मतदारसंघाच्या जनतेला आंदोलन करावं लागतं, उपोषण करावं लागतं. विशेष करून लाडक्या बहिणींना असं आहे की ब्लॅक राईस खाणं हे आरोग्यासाठी हितकारक आहे असं जरी सायन्स सांगत असलं तरी पांढऱ्या तांदळाला कोळशाची डस्ट लावून तो तांदूळ खाणं अपायकारक आहे. आता मी कलेक्टरांनाही सूचना केल्या की इथं एकदा हेल्थच्या संदर्भामध्ये याचंही एकदा सर्वेक्षण केलं पाहिजे. आपण मृत्यू कोणाच्याही ताटात म्हणजे ज्याला आपण अशा प्रदूषणाने मृत्यू कोणाच्या ताटात ठेवू शकतो का? असा अधिकार नाही आहे. असा अधिकार कोणाला आहे? आणि मी या विभागाचा आमदार आहे. आमदार म्हणून हे माझं कर्तव्य आहे. जेव्हा मंत्री होतो तेव्हा बैठका घेऊन मी दबाव ठेवायचो की कायदेबाह्य कोणी वर्तणूक करू नये. आता आमदार म्हणून ठेवेन. याच्यावर मी विधिमंडळात सुद्धा लक्षवेधी लावणार आहे. अर्थातच आपला मुद्दा आमच्या लक्षात येतोय सुधीरजी. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, काय सांगाल? एक वेगळा सूर आता सध्या आपल्याला सुधीर मुनगंटीवार यांचा दिसतोय. त्यांनी स्वतः भाजपाला घरचा आहेर दिलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? सुधीर भाऊ गेल्या 15 दिवसापासून किंवा 1 महिनाभरापासून भाजपाला बऱ्यापैकी धक्के देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर सुधीर भाऊंची नुसती मंत्रिमंडळातच नाही तर मला वाटतंय जर मी चुकत नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे अगदी मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असावा याच्यासाठी सुद्धा भाजपातल्या केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांची, अमित शहा वगैरे मंडळींची भेट सुधीर भाऊंनी घेतली होती. हवेवर ते वर्क झालं नाही. देवेंद्रजींची जी महत्वाकांक्षा आहे त्या महत्वाकांक्षेला जो कोणी आडवा येतो त्याला ते बाजूला केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सुधीर भाऊ जर महत्वाकांक्षेला आडवे येत असतील तर सुधीर भाऊंना मंत्रिमंडळातच स्थान मिळू द्यायचं नाही. यामध्ये आता देवेंद्र फडणवीसजी बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. आनंद आहे. सुधीर भाऊ समजा वेगवेगळे मुद्दे उचलत असतील तर, पण हे मुद्दे फक्त आणि फक्त आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून न उचलता खऱ्या अर्थाने जर ते लोक आंदोलन उभं करणार असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या लोक आंदोलनाला सुद्धा बळ देऊ. नक्कीच. धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.